नमस्ते, मी फखरुद्दीन उर्फ मनोज जैनुद्दीन नांद्रेकर, ग्रामपंचायत सदस्य टाकळी। आज आपल्या टाकळी भागामध्ये आपले मुसाबाई जमादार मुसाबाई असे बेळुगी हे व्यापारी आपल्या भागात इथं वास्तव्यास असून त्यांचं एक गोडाऊन आणि ऑफिस इथं असताना त्यांचा साधारणतः एक 2-4 दिवसापूर्वी आलेला हा द्राक्ष पॅकिंगसाठी आणलेला पेपर किंवा 6 ते 7 टन साधारणतः त्याची किंमत 3.5 ते 4 लाख रुपये किमतीचा पेपर कालच्या अवकाळी पावसामुळे भरपूर अतोनात नुकसान झालेलं आहे। आणि हे नुकसान झालं असता आम्ही सकाळी पाहणी करायला इथून ग्रामपंचायतच्या वतीनं मी व पंचायत समिती सदस्य आमच्या रिदा सुलेमान मुजावर यांचे पती सुलेमानभाई मुजावर व आमचे नेते अरुणअण्णा गडकरी यांनी आम्हाला सूचना दिल्यानंतर आम्ही इथं उपस्थित झालो असता ग्रामपंचायतच्या आम्ही पाहणी करून झाल्यानंतर आम्ही आपले जे कृषी अधिकारी असतील, ग्रामसेवक असतील किंवा तलाठी असतील या अधिकाऱ्यांना फोन केला असता। नमस्कार, मी सुलेमान मुजावर, माजी उपसरपंच टाकळी। आज टाकळी सुभाषनगर बोलवाड व वड्डी भागामध्ये कालच्या वादळी वाऱ्यामुळं अतोनात नुकसान झालेलं आहे, मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, घरांची पडझड झालेली आहे, जनावरांचं नुकसान झालेलं आहे। तसंच या ठिकाणी टाकळी या ठिकाणी आज मुसाबाई यांच्या गोडाऊनच्या ठिकाणी मी इथं आलेलो आहे। त्यांचं इथं व्यापारी ठिकाण त्यांचं एक केंद्र होतं आणि या ठिकाणी या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे, त्यांचं ऑफिस सगळं तहस-नहस झालेलं आहे। त्याच पद्धतीनं यांच्या घराचंही फार मोठं नुकसान झालेलं आहे। तसेच सुभाषनगर येथे बाबर यांच्या घरात सुद्धा तोडफोड आणि वादळी वाऱ्यानं पत्रे उडून गेलेले आहेत। तरी शासनानं त्वरित नुकसान भरपाई देऊन सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती आहे। माझं नाव मोहम्मद हसन पाशा बेळगी उर्फ मुसाबाई। माझा इथं टाकळी हद्दात रान आहे आणि त्याचं ऑफिस आणि गोडाऊन बांधून मी द्राक्षी व्यापारी आहे, विजापूरचं खाली तिकडनं आलेलं आहे। आणि कालचं वाऱ्यानं एवढा नुकसान झालं आहे, किमान एक 10-12 लाख रुपयाचं